श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गूगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अंतर्गत जे मध्यान्ह भोजनचं जे शासनाचा उपक्रम चालू आहे, राज्य शासन व केंद्र शासनामार्फत जे तांदूळ आणि जे काही अनुदान दिलं जाते की गरीब घरातील मुलं ज्या शाळेत जातात, जिल्हा परिषद असतील किंवा खाजगी अनुदानित शाळा असतील, या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत ज्या शाळा आहेत यांच्यामार्फत 1ली ते 5वी व 6वी ते 8वी 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना 450 कॅलरी आणि 12 ग्रॅम प्रोटीन हे शरीरात गेलं पाहिजे। 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना 700 कॅलरी आणि 20 ग्रॅम प्रोटीन प्रथिने गेले पाहिजे असा शासन निर्देश आहे। पण इतकं सगळं असताना काही शाळा असतील व शाळेचे संचालक, मुख्याध्यापक हे संगनमताने आपल्या शाळेतील कर्मचाऱ्याला कुणाला तरी मिड डे मीलचं मध्यान्ह भोजनाचं टेंडर देते, त्या बचत गटामार्फत ते टेंडर राबवलं जाते आणि त्याच घोटाळा करून निकृष्ट पद्धतीचं अन्नधान्य पुरवठा करून निकृष्ट पद्धतीचा आहार त्या मुलांना देऊन मुलांच्या आरोग्याशी खेळण्याचं काम काही शाळा संचालक व मुख्याध्यापक करत आहेत। याबाबतची तक्रार आम्ही पंचायत समिती शिक्षण विभाग गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे केले आहे। खरं पाहता हा तालुक्यातला सर्वात मोठा घोटाळा आहे। तालुक्यात एवढ्या जिल्हा परिषद शाळा आहेत, खाजगी शाळा आहेत, ह्या अनुदानित शाळांना इतक्या मोठ्या प्रमाणात बिलं सोडली जातात, पण ह्या बिलं सोडण्याच्या प्रक्रियेमागे जे बिल जमा होते हे सचिव व मुख्याध्यापक यांच्या जॉईंट अकाउंटवर ते बिल जमा होते। जॉईंट अकाउंटवर बिल जमा झाल्यामुळं ते बचत गटाचे जी महिला असते किंवा ज्या गटाकडे तो मिड डे मीलचा पोषण आहाराचा स्कीम आहे, ह्यातले 40 ते 50% हे संचालक मंडळ व ती शाळा हडप करण्याचं काम करतात। त्या निधीतले 50% टक्केवारी जर मुख्याध्यापकाला आणि संचालक मंडळाला गेले तर किती निकृष्ट पद्धतीचा आहार मुलांना जात असेल याची कल्पना न केलेली बरी। उदाहरण सांगायला झालं तर जत स्कूल जत, जी फ्रेंड्स असोसिएशन संचलित जत स्कूल जत नावाची शाळा आहे, इथे जवळपास 1ली ते 4वीमध्ये 475च्या आसपास विद्यार्थी मिड डे मीलचं हे घेतात। त्या शाळेचं जे मिड डे मीलचं कंत्राट आहे हे त्या शाळेचा शिपाई राबवतोय आणि त्या शिपाईच्या माध्यमातून शाळेला 40 ते 50% मुख्याध्यापकाच्या अकाउंटवर जे जमा होते त्यातले ते संचालक मंडळ हडप करते। अशा पद्धतीचा घोटाळा SRM असेल, SRMला जवळपास जे काही मिड डे मीलचे ते 6 लाखाचं अनुदान होते, त्यातले 2 ते 3 लाख रुपये ते मुख्याध्यापकाच्या अकाउंटला वर्ग झाल्यानंतर ती शाळा हडप करते। म्हणजे जो बचत गट चालवतोय त्याला ॲक्च्युली निम्मेच पैसे दिले जातात आणि जी टक्केवारी आहे ही मुख्याध्यापक आणि संचालक मंडळ हडप करतात। असे तालुक्यात जवळपास सगळ्या शाळेत हाच प्रकार चालू आहे। उदाहरणार्थ आपण जत स्कूल आणि SRMचं उदाहरण दिलं, पण हे सगळ्याच शाळेत सुरू आहे। जिल्हा परिषद शाळेत थोड्याफार कमी प्रमाणात सुरू आहे, पण खाजगी अनुदानित शाळेत हे मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आमची गट शिक्षणाधिकाऱ्यांना विनंती आहे, अशा गटांचं नोंदणी रद्द करावीत, असे कॉन्ट्रॅक्ट रद्द करावेत आणि जे काही चांगले गट असतील ह्यांच्या माध्यमातून ते राबवतं आणि शासनाचं अनुदान ज्या शाळेने हडप केले, ज्या मुख्याध्यापकाने हडप केले, ज्या संचालकाने हडप केले यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी। अन्यथा येत्या 15 जूनला ज्यावेळी शाळा सुरू होतील त्यावेळी गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोर मी हेमंत चौगुले माहिती अधिकार संघटनामार्फत उपोषणास बसणार आहोत। धन्यवाद। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।